नमस्कार. द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे टॉप 5 MBBSचे कॉलेज राहिलेले आहेत थर्ड राऊंडला 2024मध्ये, त्याचा कट ऑफ आपण दिलेला आहे. परंतु आता आपण डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक किती होता आणि SML किती राहिला, या सर्व बाबीची आपण प्रत्यक्ष यादीमध्ये तुम्हाला सर्च करून दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टॉप 5 जे राहिलेले आहेत या 2024मध्ये MBBSचे कॉलेजेस, त्या कॉलेजमध्ये किती रँकवर विद्यार्थी किती मार्क्सवर लागला आणि त्याचा SML किती राहिला होता, हे पुढच्या वर्षीच्या काउन्सिलिंगसाठी आपल्याला उपयोगी राहणार आहे. त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व बाबी त्या कव्हर करणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु आपल्या सर्वांचा उपयोग या व्हिडिओमध्ये होणार आहे. आपल्याला ऑल इंडिया रँक कळणार आहे, SML कळणार आहे. ते सर्व प्रत्यक्ष यादीमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. माझ्यासमोर आता ही यादी आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट CET सेल महाराष्ट्र मुंबई, ॲडमिशन टू हेल्थ सायन्स कोर्सेस नीट UG 2024-25, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर MBBS BDS कोर्सेस, ओनली ग्रुप कॅप राउंड. आणि ही यादी लागलेली लास्ट डेट याची होती 23 ऑक्टोबर 2024. ही या ठिकाणी आपण बघू शकतो. आता आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे ते सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई, ज्याला आपण KEM या नावाने ओळखतो, किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल. GSMC या ठिकाणी यादीमध्ये बघा, सुरुवातीलाच ते कॉलेज आहे, टॉप नंबरचं कॉलेज आहे. त्यामध्ये कॅटेगरी वाईज आपण ऑल इंडिया रँक, SML आणि मार्क्स बघणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला मी सर्च करून दाखवतो आहे. SC कॅटेगरीसाठी बघा, ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 33,102. या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला हा विद्यार्थी दिसतोय, GSMC मुंबई. 33,102 वर हा विद्यार्थी लागलेला आहे, SC कॅटेगरीचा थर्ड राऊंडला लास्ट विद्यार्थी. आणि त्याचा SML आहे बघा 2,979. इथे आपण SMLची यादी आहे आपल्याकडे. SMLच्या यादीमध्ये बघा, इथे तुम्हाला सर्च करून दाखवतो. 2,979. हे बघा, इथे सिरियल नंबर 2,979, SC कॅटेगरी. आणि कॅटेगरी रँक त्या विद्यार्थ्याचा राहिलेला आहे 84. SC कॅटेगरीचा रँक 84 हा विद्यार्थी त्या कॉलेजला लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारचा आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज कव्हर करणार आहोत. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे बघा ST. तर ST कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक बघा किती राहिलेला आहे, 1,14,140 एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ST कॅटेगरी GSMC मुंबई हे कॉलेज मिळालेलं आहे. आणि त्या विद्यार्थ्याचा SML सुद्धा आपण बघणार आहोत. या अगोदर आपण SCचा जो SML सांगितला त्या विद्यार्थ्याचे मार्क्स होते 638. आता STचं बघतोय आपण.
ऑल इंडिया रँक तुम्हाला इथं दाखवलेला आहे बघा. ST कॅटेगरी 1102 कॉलेज कोड GSMC मुंबई या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर त्या विद्यार्थ्याचा आपण SML बघूया. ही SMLची यादी आहे आपल्यासमोर. इथे आपण सर्च करूया. बघा या ठिकाणी त्याच विद्यार्थ्याचं तुम्ही बघू शकता. अनिरुद्ध नाव आहे, तेच नाव आपल्याला इकडे दिसेल. आणि कॅटेगरी रँक त्या विद्यार्थ्याचा आहे ST 41. हे जे इथे ST 41 आहे हो, हा त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक असतो. ही SMLची यादी आहे. या सर्व याद्या तुम्हाला मी पुरवणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मार्क्स या विद्यार्थ्याचे राहिलेले आहेत KEM कॉलेजसाठी 578 एवढे रँक्स राहिलेले आहे, मार्क्स राहिलेले आहेत. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघायची आपल्याला VJA विमुक्त जाती A. तर या विद्यार्थ्याचा GSMC कॉलेजला ऑल इंडिया रँक राहिलेला आहे 16,947. बघा या ठिकाणी चव्हाण नाव आहे त्या विद्यार्थ्याचं. येस, सॉरी आपण ते सिरियल नंबर घेतला होता. हा 16,947. पायल राठोड VJA या ठिकाणी GSMC मुंबई हे कॉलेज मिळालेलं आहे. बघा आणि SML किती राहिला आहे ते बघणार आहोत आपण आता. 16,974 SMLच्या यादीमध्ये बघू. SMLच्या यादीमध्ये आहे SMLच्या यादीमध्ये सिरियल नंबर बघूया आपण. हां, आता बॅक साईड प्रिव्हियस. हां, हे बघा इथे कॅटेगरी रँक आहे VJA 23 असा रँक राहिलेला आहे. आणि मार्क्स या विद्यार्थ्याचे आहेत VJAचे 661 वर KEM हे महाविद्यालय त्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आपल्यासाठी येते ती आहे NTB. तर NTBचं आपण इथे सर्च करून बघूया. ऑल इंडिया रँक मी काढलेला आहे 13,040 आहे. NTB दिसतंय का बघू आपण. सर्च आपल्याला ऑल इंडिया रँक आला पाहिजे. ते आपल्याला नंबर दाखवत आहे 13,040 ऑल इंडिया रँक बघूया आपण. (13,040) यादीमध्ये बघूया आपण. (13,040) ना, बघा हे ते NTB दाखवलं होतं त्याने, आपल्याला बघितलं नाही. या ठिकाणी GSMC मुंबई मिळालेला आहे. आणि त्या विद्यार्थ्याचा SML सुद्धा आपण बघूया. SML राहिलेला आहे बघा SML आपण इकडे बघूया, यादीतून घेऊया. SML सुद्धा तुम्हाला दाखवतो मी. बघा NTBचा KEM महाविद्यालयासाठी NTB कॅटेगरी रँक 6 6व्या नंबरचाच विद्यार्थी
GSMC मुंबई KEM या ठिकाणी लागलेला आहे NT-B कॅटेगरीचा आणि NT-B कॅटेगरीचे मार्क्स राहिलेले आहेत SML बघा हा 986 एवढा राहिलेला आहे आणि मार्क्स आहेत 666 एवढे. त्यानंतर पुढे आपण बघूया यादीमध्येच EWS कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक किती राहिलेला आहे तो. तर EWS कॅटेगरीचा मी डाटा ॲनालिसिस करून अगोदरच काढलेला आहे. तो ऑल इंडिया रँक तुम्हाला सांगतो 8485. याचा उपयोग काय आहे आपल्याला, तर आपल्याला पेपर कसा येऊ पुढच्या वर्षी. अवघड आला तर रँक कमी होतो, सोपा आला तर रँक वाढतो आणि या ऑल इंडिया रँकवरच आपलं सिलेक्शन होणार आहे. तर EWSचं बघा 8485 दाखवतं आहे ते. बघूया आपण यादीमध्ये 8485 ऑल इंडिया रँक. ऑल इंडिया रँकमध्ये बघावं रँकिंगमध्ये बघावं लागेल आपल्याला. सगळ्यात वरती आहे इथे बघा 7000 ऑल इंडिया रँक दिसतं आहे आपल्याला. 8000 किती आहे ते 8485. 8485 हा EWSचा विद्यार्थी लागलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता GSMCलाच लागलेला आहे हा विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याचा SML बघूया. हा रँक ऑल इंडिया झाला तर SMLची यादी आहे आपल्याकडे, त्याच्यात बघूया आपण. SMLची यादी आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये बघूया आपण त्या विद्यार्थ्याचा SML किती राहिलेला आहे. सर्च होत नाही आहे ते. हां बघा ह्या ठिकाणी EWS आलेला आहे. आता 626 एवढा SML राहिलेला आहे EWS कॅटेगरीचा. आणि ऑल इंडिया रँक तर आपल्याला इथे समोर दिसतं आहेच 8485. SML आहे 626 आणि मार्क्स या विद्यार्थ्याचे राहिलेले आहेत 674. 674 एवढे मार्क्स या विद्यार्थ्याचे राहिलेले आहेत. आणि कॅटेगरी रँक हा आलेला आहे 44. कॅटेगरी रँक किती आलेला आहे 44 क्रमांकाचा विद्यार्थी ह्या टॉपच्या कॉलेजला EWSचा लास्ट ॲडमिट झालेला आहे. त्यानंतर बघा पुढची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे NT-C नॉमॅडिक ट्राईब C. या कॅटेगरीचा GSMC मुंबई या ठिकाणी किती रँकवर विद्यार्थी लागलेला आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर बघा 1,13,000 एक लाख नाही सॉरी 11,340 एवढा ऑल इंडिया रँक हा NT-C या कॅटेगरीचा विद्यार्थी इथे लागलेला आहे GSMCला. आणि खालचा बघा इथं NT-C तिलक म्हणजे हा लास्ट विद्यार्थी आहे. ह्या यादीचं समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे की अशाच प्रकारचं जे सिलेक्शन होत असतं
आणि ऑल इंडिया रँकवरच आपलं सिलेक्शन होत असतं, पेपर कसाही येऊ. म्हणून आपण ऑल इंडिया रँकचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर आपण बघत होतो की या अगोदर तुम्हाला EWSचं दाखवलेलं आहे. आता तुम्हाला NTC कॅटेगरीचं मी तुम्हाला दाखवलं आहे बघा. 11,340 ऑल इंडिया रँक आहे. आणि त्या विद्यार्थ्याला GSMC मुंबई तुम्ही बघू शकता यादीमध्ये. त्या विद्यार्थ्याचा SML किती राहिला आहे ते मी दाखवतो तुम्हाला आता आपण डायरेक्ट ॲप्लिकेशन नंबरच पेस्ट करतोय. ॲप्लिकेशन नंबरनं आपल्याला SML लवकर सापडतो. आपण आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो इथे टाकला की डायरेक्टली आपल्याला आपला SML सापडतो. बघा, या विद्यार्थ्याचा 852 किती राहिलेला आहे, 852 एवढा SML राहिलेला आहे. बघा या ठिकाणी हे दे. आणि कॅटेगरी रँक जो आहे हा पण खूप महत्त्वाचा असतो. आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत त्यावरती आपल्याला सीट ही टॉपच्या कॉलेजची मिळणं अवलंबून असतो. तर या ठिकाणी NTC या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक राहिलेला आहे 24 राहिलेला आहे कॅटेगरी रँक. आणि मार्क्स NTC या विद्यार्थ्याचे आहेत 670 एवढे. 670 मार्क्सवर KM मिळालेलं आहे बघा. नॉमॅडिक ट्राईब C या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. यादी आपल्यासमोर आहे, SML आपल्यासमोर आहे, मार्क्ससुद्धा तुम्हाला मी सांगत आहे. अशाच प्रकारची सिरीज आपण काही महत्त्वाचे टॉप कॉलेज आहेत ती सिरीज सुरू केलेली आहे. त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे. यानंतर आपण प्रायव्हेट कॉलेजसुद्धा कव्हर करणार आहोत. तर आता आपण बघत होतो NTC कॅटेगरीचं. त्यानंतर आपल्याला पुढची कॅटेगरी बघायची आहे ती म्हणजे OBC, अदर बॅकवर्ड क्लास. या कॅटेगरीचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणानुसार GSMC मुंबई या कॉलेजला लास्ट कोणत्या रँकवर, कोणत्या SMLवर आणि मार्क्सवर विद्यार्थी लागलेला आहे ते आपण आता बघणार आहोत. ती कॅटेगरी म्हणजे OBC. तर OBC कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक बघा 6093 राहिलेला आहे. यादीमध्ये आपल्याला समजेल आता 6093 ऑल इंडिया रँक वरती घेऊया आपण. सर्च होत नाही आहे तसं. 6093 बघूया वरती आपण. 6800, 300 यादी सर्च करणं खूप हे बघा इथे दाखवलेलं आहे त्यानं. 6093 ऑल इंडिया रँकवर या ठिकाणी आपल्याला GSMC मुंबई मिळालेलं आहे. आणि खालचा कॅटेगरी बघा OBC, इथे BJMC मिळालेलं आहे 2 नंबरला. म्हणजे ही विद्यार्थी शेवटची आहे, हा विद्यार्थी शेवटचा आहे हे तर आपल्याला कळतेच. त्यामुळेच मी स्पष्ट सरळ यादीच तुमच्यासमोर दिलेली आहे. आणि आपण मागे लपून कोणतीच विद्यार्थ्यांना अशी माहिती सांगत नाही की असं झालं तसं झालं. म्हणजे आपण प्रत्यक्ष हा तुमच्यासमोर जे काय असेल ती खरी माहिती समोर तुमच्या दाखवलेली जाते. त्यामुळे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 2025ची काउन्सिलिंग ही आपल्याला पूर्ण मोफत मिळणार आहे.
इत्थंभूत माहिती. आपल्याला कुठेही रजिस्ट्रेशन, कुठेही एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची गरज नाही. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओमध्ये कमेंट करत चला आणि व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आज मागच्या वर्षी 25 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे, त्यांच्यामागे 50 लाख पालक असतात. या सर्वांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. तर बघा, तुमच्या मनामध्ये काही समस्या असतील तर कमेंट करा. तुम्हाला कोणताही प्रश्न विचारायचा असेल तर कमेंट नक्की करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही ते मेन्शन करू शकता. आता आपल्याला पुढची कॅटेगरी बघायची आहे, ती म्हणजे ओबीसीचं आपण बघत आहोत. आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये तुम्हाला मी ऑल इंडिया रँक दाखवलेला आहे, तुमच्या समोर आहे 6093. आणि या विद्यार्थ्याचा आता SML बघूया आपण. यादीमध्ये SMLची यादी आहेच आपल्याकडे. SML बघूया, ॲप्लिकेशन नंबर टाकूया डायरेक्ट, मग आपल्याला SML दिसेल, आपला वेळ जाणार नाही त्याच्यामध्ये. हे बघा, ओबीसी ऑल इंडिया रँक 6093 आणि SML आहे 439. खूप टफ गेलेलं आहे यावर्षी कट ऑफ. पुढच्या वर्षी निश्चितच कट ऑफ थोडं कमी होईल विद्यार्थी मित्रांनो. तर ओबीसीचा कॅटेगरी रँक राहिलेला आहे बघा 111. या ठिकाणी तुम्ही इथे बघा 111 कॅटेगरी रँकवाला विद्यार्थी लास्ट या कॉलेजला अलॉट झालेला आहे. आणि या विद्यार्थ्याचे मार्क्स राहिलेले आहेत बघा 677. म्हणजे 677वर थर्ड राऊंडला विद्यार्थ्याला हे कॉलेज GSMC कॉलेज अलॉट झालेलं आहे. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आहे SEBC. तर जाऊया आपण यादीकडे. SEBCचं जे मागच्या वर्षी शासनानं आरक्षण दिलेलं आहे 10%, नवीन कॅटेगरी सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून. तर या SEBC कॅटेगरीचं बघा 7945 एवढा ऑल इंडिया रँक आपण काढलेला आहे. 7945 यादीमध्ये सर्च करूया आपण. SEBC हे पाहिजे. SEBC कॅटेगरीला GSMC मिळालेलं आहे आणि खालच्या SEBC कॅटेगरी BJMC 2 नंबरचं, म्हणजे याच्या खाली GSMCचा विद्यार्थी लागलेलाच नाही आहे. आपण पूर्ण डाटा ॲनालिसिस करून हे काढलेलं आहे. प्रत्येक कॉलेज वाईज कट ऑफ तुम्हाला अगोदर दिलेलेच आहे, परंतु हा डिटेल व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की ही यादी आपण कशी काढलेली आहे, कट ऑफ आपण कशी काढलेले आहेत, त्याचा एक डिटेल्स व्हिडिओ विद्यार्थ्यांना आपला पुढच्या वर्षी जो निकाल लागेल 25चा, त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक SMLद्वारे आपल्याला लगेच कळेल की आपल्याला कुठलं कॉलेज मिळणार आहे. तर बघा, SEBC कॅटेगरीचा 7945 एवढा ऑल इंडिया रँक आहे आणि त्या विद्यार्थ्याला हे GSMC कॉलेज मिळालेलं आहे. आपण आता त्या विद्यार्थ्याचं SML सर्च करणार आहोत. ॲप्लिकेशन नंबर कॉपी करून ही SMLची यादी बघा 587 हे बघा, इथे बघा 587 एवढा SML आहे आणि SEBC कॅटेगरीचा कॅटेगरी रँक इथे दिलेला आहे 44. SMLची यादी जी आपण CET शेलवर असते तीच यादी आहे ही, आणि त्या यादीनुसार SEBC कॅटेगरी रँक 44 वाला विद्यार्थी हा GSMC ज्याला आपण KEM म्हणतो त्या कॉलेजला विद्यार्थी अलॉट झालेला आहे शेवटचा थर्ड राऊंडला.
त्यानंतर काही सीट खाली नसतात अशा टॉप कॉलेजच्या, थोड्याफार असतील, परंतु थर्ड राऊंडचा कट ऑफच आपण ग्राह्य धरणं हे अपेक्षित आहे. त्यानंतर या विद्यार्थ्याचे मार्क्स बघा, ACBCचे मार्क्स राहिलेले आहेत 675. आपल्याला ऑल इंडिया रँक सांगितला मी, SML सांगितलं, आणि मार्क्स सांगणंसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि ते मार्क्स ACBCचे राहिलेले आहेत 675 एवढे. आता अजून 1-2 कॅटेगरी राहिलेले आहेत, त्या कॅटेगरीचा पण आपण अभ्यास करणार आहोत. अभ्यास केलेला आहे आपण. आता पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे NTD. NTD कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक 6442 एवढा आहे बा. 6442. तर आपल्याला आता रँकनुसार सर्च करावं लागेल. ते 6000वरती जावं लागेल आपल्याला. हां, 6442. 200, 600 हे इथे 6442. NTD GSMC बघा तुमच्या समोर आहे, यादी तुमच्या समोर आहे. ऑल इंडिया रँक पण तुम्हाला दिसतोय यादीमध्ये. तुम्हीसुद्धा ती यादी डाउनलोड करून सर्च करू शकता. यादी तुमच्या समोर आहे. विद्यार्थ्याचं कॉलेज कुठलं मिळालेलं आहे ते आपल्याला दिसतंय. या विद्यार्थ्याचा आपण आता SML बघणार आहोत. NTD कॅटेगरीचा विद्यार्थ्याचा SML बघूया. बघा आपल्या समोर आहे NTD 12 आणि SML आहे 472. 472 SML असलेला विद्यार्थी NTD कॅटेगरीचा कॅटेगरी रँक इथे तुमच्या समोर आहे 12. कॅटेगरी रँक 12 असलेला विद्यार्थी थर्ड राऊंडला GSMC मुंबई या ठिकाणी त्याला कॉलेज मिळालेलं आहे. हे ऑल इंडिया रँक SML आपल्याला येणाऱ्या काळासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपण जवळपास गव्हर्मेंट कॉलेज, त्याच्यानंतर टॉप 10 गव्हर्मेंट कॉलेजचा सुद्धा तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे मार्क्सनुसार. आणि आपण आता ऑल इंडिया रँक आणि SMLची सिरीज सुरू केलेली आहे. काही प्रायव्हेट कॉलेजचे राहिलेले आहेत कट ऑफ. टॉप 10 प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफचा व्हिडिओ लवकरच येणार आहे, तो पण मी पोस्ट करणार आहे. तर आपण NT कॅटेगरीचं बघतोय सध्या. ऑल इंडिया रँक बघा 6442, 472 SML, कॅटेगरी रँक 12 आणि मार्क्स आहेत या विद्यार्थ्याचे 676. 676 एवढ्या मार्क्सवर या विद्यार्थ्याला इथे कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी म्हणजे सर्वात महत्त्वाची कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक किती राहिलेला आहे? सर्वात जास्त आरक्षण हे ओपन कॅटेगरीला असते. आणि सर्व कॅटेगरी ओपनचं कसं असते बघा, आपण आपल्या कॅटेगरीतून फॉर्म भरला, कॅटेगरीतल्या जागा तर आपल्याला मिळतातच, पण आपण ओपन मेरिटमध्ये जर असू, कुठलीही कॅटेगरी असो, त्या विद्यार्थ्याला ओपनमधून ॲडमिशन मिळते. त्या कॉलेजला, या कॉलेजला ओपनच्या जेवढे सीट आहेत त्या सिरियल क्रमांकानुसार जर आपला रँक आला
तर आपल्याला ओपनमधून ॲडमिशन भेटत असते आणि ओपनमधून ॲडमिशन भेटल्यानंतर आपल्याला सर्व कॅटेगरीच्या बेनिफिटसुद्धा मिळत असतात. या बाबतीत आपल्याला काही अडचण असेल तर आपण कमेंट करू शकता. त्यानंतर बघा, या विद्यार्थ्याचे मार्क्स तुम्हाला सांगितले मी 676 NTD कॅटेगरीचं झालेलं आहे आता. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आहे 3724. 3724 एवढा यादीमध्ये बघावं लागेल आपल्याला. 3000 वरती बघूया आपण इथे. 3724 हे इथे आहे. 3724 बघा इथे. 3724 ओपन GSMC मुंबई हे कॉलेज मिळालेलं आहे. आणि या विद्यार्थ्याचं आपण आता SML बघूया. SMLची यादी SML 243 आहे मित्रांनो. या ठिकाणी इथे बघू शकता तुम्ही 3724 ऑल इंडिया रँक. सर्वात हायेस्ट मार्क हे ओपनचे असतात आणि या ठिकाणी 686 एवढे मार्क्स आहेत या विद्यार्थ्याचे. म्हणजे 686 गुणाचा विद्यार्थी या GSMC या कॉलेजला शेवटचा लागलेला आहे. आणि 686च्या आतले जेवढे गुण आहेत सर्व विद्यार्थ्यांना, कोणतीही कॅटेगरी असो, त्या विद्यार्थ्यांना जर हे कॉलेज मागितलेले असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे. आणि कॉलेज कुठलं आहे ते GSMC मुंबई, ज्याला आपण KEM म्हणतो, सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई. या कॉलेजचा कट ऑफ आज आपण बघितलेला आहे. सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. GSMC मुंबईचे जे कॉलेज आहे या कॉलेजचा आपण मार्क्स सांगितलेले आहेत, ऑल इंडिया रँक सांगितलेला आहे, SML सुद्धा प्रत्येक कॅटेगरीचा आपण दाखवलेला आहे. अशाच प्रकारचे इतर कॉलेजचे सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा. आज आपण कॅटेगरी वाईज सर्व तुम्हाला यादी दाखवलेली आहे. SMLची यादी कोणती असते ते पण दाखवलेलं आहे. तुम्ही सुद्धा सर्च करून ऑल इंडिया रँक याचा आणि SMLचा सर्व अभ्यास करू शकता. परंतु मला हे गरजेचं वाटलं सर्वांसाठी, म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि इथून पुढे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याकडे येणार आहेत. नीट 2025ची काउन्सिलिंगसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. 2025ची नीटची परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन याबाबत गाईडलाईन्स अजून आलेल्या नाहीत, शिफारशी आलेल्या आहेत. त्याचा पण व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहोत. त्यामुळे आपण चॅनलवर कनेक्ट रहा. आपल्याला जर हे सर्व याद्या डाउनलोड करायच्या असतील तर इथे CET सेलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथे बघा. ही CET सेलची वेबसाईट आहे 2024 मेडिकल 2024.mahcet.org/NEET-UG-2024 लॉग इन आपण करू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला सर्व नोटीस ह्या डाउनलोड करायला मिळतील. सगळ्या नोटीस जेव्हापासून
काउन्सिलिंग सुरू झालेली आहे तेव्हापासूनच्या सर्व नोटीस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. सुरुवातीपासून सर्व याद्या तुम्ही या ठिकाणून डाउनलोड करू शकता. हे प्रोविजनल मेरिट लिस्ट रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर MBBS BDS कोर्सेस ओनली ग्रुप ए. आत्ता तुम्हाला जी SMLची यादी दाखवलेली आहे ती यादी मी इथूनच डाउनलोड केलेली आहे आणि या वर्षीच्या 2024च्या काउन्सिलिंगच्या सर्व याद्या तुम्ही या वेबसाईटवरून डाउनलोड करून ठेवा. माझ्याकडे तर आहेच, मी तुम्हाला वेळोवेळी माहिती देणारच आहे, परंतु तुमच्याजवळ असतील तर ते सुद्धा तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. या ठिकाणी इकडे सूचना आहेत सगळ्या बघा. या ठिकाणी इथे रजिस्टर कॅन्डिडेट लीट, नोटीस 1, नोटीस 2, नोटीस 3, सीट मॅट्रिक्स, कोणत्या कॉलेजला किती सीट आहेत, या सर्व बाबतींतला विचार या ठिकाणी केलेला आहे. ॲडमिशन फीज किती आहे 24-25ची तुम्ही इथे बघू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो या ॲडमिशन फी किती असते, तर या ठिकाणी रिगार्डिंग ॲडमिशन फीची नोटीस दिलेली आहे. त्याच्यानंतर एक दुसरी वेबसाईट आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी. हे सर्व नोटीस तुम्ही इथे बघू शकता पूर्ण 2024च्या काउन्सिलिंगच्या. तुम्हाला हळूहळू स्क्रॉल करून दाखवतो मी. ह्या नोटीस, ह्या ज्या याद्या आहेत सर्व BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेसच्या याद्या या ठिकाणी आहेत. त्या आपल्याला वेळोवेळी आम्ही दाखवलेल्याच आहेत, पण तुम्ही सुद्धा या ठिकाणी बघू शकता. इकडे महत्त्वाच्या 3 लिंक दिलेल्या आहेत. कॉलेज फीडबॅक, हे कॉलेजसाठी आहे, आपल्यासाठी नाही आहे. डाउनलोड सिलेक्शन लेटर, ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होतं तर आपल्याला सिलेक्शन लेटर डाउनलोड करावं लागतं. ते तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळानं. नीट UG 2024 इन्फॉर्मेशन ब्राउचर, या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. हे इन्फॉर्मेशन ब्राउचर बघा इथं डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला दिसते. होतं आहे डाउनलोड, थोडं डाउनलोड होऊ देऊ आपण त्याला. इन्फॉर्मेशन ब्राउचर कसं असतं ते पण दाखवतो तुम्हाला. डाउनलोड होतं आहे ते आता. या ठिकाणी डाउनलोड सिलेक्शन लेटर आहे, ही एक लिंक येते. हे बघा इन्फॉर्मेशन ब्राउचर, हे वाचणं खूप गरजेचं असतं. पुढच्या वर्षी जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्या पालकांनी ह्या नोटीस वाचणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये सर्व माहिती आहे, जवळपास हे 328 पानाचं आहे, पण आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते आपण या इंडेक्समधून बघू शकतो. त्या गोष्टी आपण बघू शकतो, किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मी सुद्धा ते कवर करून देईल. त्यानंतर इथं सिलेक्शन लेटर येते. इथे आपल्याला नीट UG असं निवडायचं, कोर्स निवडायचं, MBBS, BAMS असेल, MBBS मेडिकल. इथे आपला ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर टाकायचा, डेट ऑफ बर्थ, आणि हा कॅप्चा टाकला आणि आपलं जर सिलेक्शन झालेलं असेल तर लगेच आपलं सिलेक्शन लेटर या ठिकाणी डाउनलोड होतं. दुसरं कोणी करू शकत नाही, कारण आपली माहिती आपल्यालाच माहीत असते. आपला ॲप्लिकेशन नंबर आपल्याला माहीत असतो, रोल नंबर आपल्याला माहीत असतो, ऑल इंडिया रँक माहीत असतो, डेट ऑफ बर्थ माहीत असते, आणि हा कॅप्चा इथून टाकल्यानंतर इथे तुमचं डाउनलोड होते बघा सिलेक्शन लेटर. आणि हे लेटर आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. बरेच विद्यार्थी हे डाउनलोड करतात, कॉलेजला नेऊन देतात, त्याची ओशी ठेवत नाही, आणि नंतर मग जेव्हा आपल्याला शिष्यवृत्ती फॉर्म भरायचा असतो त्यावेळेस ह्या लेटरची गरज पडते. 5 वर्ष आपल्याला हे लेटर लागते शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी. म्हणून याच्या 2-3 कॉपी, कलर कॉपी काढून ठेवायच्या. अशा प्रकारची ही माहिती आहे. या व्हिडिओसोबत मी तुम्हाला ही माहितीसुद्धा शेअर केलेली आहे. हे CET सेलच्या वेबसाईटबद्दल तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे. या ठिकाणाहून तुम्ही सर्व नोटीस बघू शकता. हे पहा, आता लेटेस्ट नोटीस आपल्या ज्या सध्या चालू आहेत,
प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स BAMS राऊंड 7चं याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि याचा कट ऑफसुद्धा तुम्हाला देणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जे विद्यार्थी शेवटपर्यंत बघतील त्यांना या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा, म्हणजे मला कळेल कुठल्या माझ्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे. ज्यांचं कमेंटमध्ये यस येणार आहे त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे. तर शेवटपर्यंत विद्यार्थ्यांनी व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेला आहे त्यांना विशेष धन्यवाद आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.